आणि कालच्या दिवसामध्ये आर.डी. किरोली संघाने चांगला खेळ पेश केला. सांगोड्याच्या स्पर्धेमध्ये क्वालिफायर मॅचेसमध्ये तो संघ पराभूत झाला. हरकत नाही आहे. सेमीफायनलला पराभूत झाला. क्या बात आहे. म्हणजे कमबॅक केलाय आमच्या रॉकी बाईनं. आणि पाहायला विसरू नका मित्रांनो, लेग फॉर्मॅटच्या माध्यमातून बिग शो सरपंच चषक 2026 आर.डी. 11 किरोली संघाच्या माध्यमातून ती स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. येणाऱ्या 5 फेब्रुवारी ते 8 फेब्रुवारी या काळामध्ये ती स्पर्धा असेल. फक्त 16 संघांना त्या स्पर्धेमध्ये सहभाग दिला जाणार आहे. प्रवेश फी असेल 12,000 रुपये आणि पूर्ण प्रवेश फी घेतली जाईल आणि पूर्ण बक्षीस त्या स्पर्धेमध्ये दिला जाणार आहे. 50,000 रुपये रोख रक्कम आणि मानाचा चषक त्या स्पर्धेमध्ये दिला जाणार आहे. द्वितीय क्रमांकासाठी रोख रक्कम 25,000 व चषक. तृतीय आणि चतुर्थ क्रमांकासाठी 15,000 रुपयाचं पारितोषिक असेल आणि भव्य चषक तुम्हाला त्या स्पर्धेमध्ये दिला जाणार आहे. प्रत्येक दिवसाच्या खेळामध्ये 4 संघ तुम्हाला त्या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतील लेग फॉर्मॅटच्या माध्यमातून. जर त्या स्पर्धेमध्ये कोणत्या संघाला सहभाग घ्यायचा असेल तर आपण जरूर आर.डी. किरवली किंवा राकेश दिगाडकर यांच्याशी संपर्क तुम्ही साधू शकता. फक्त 2 आता संघ शिल्लक राहिलेले आहेत. चला सर्वांनी त्वरा करा आणि प्रत्येक संघाला टी शर्ट त्या स्पर्धेमध्ये दिले जाणार आहेत. क्या बात आहे. राकेश दिगाडकर साहेबांची एंट्री लेट असते परंतु थेट असते असं म्हणावं लागेल क्रिकेटच्या खेळामध्ये. आणि आता मात्र पाहू शकाल ही ग्रँड एंट्री या स्पर्धेचे आधारस्तंभ यांची ही ब्रँडेड कार लकी क्रमांक 300. आज किरोली गावातील 2 संघ या स्पर्धेमध्ये आपल्याला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळणार आहेत. सौरदेव किरोली संघानं नुकतीच नाणेफेकी जिंकली आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय त्याने स्वीकारलाय. आणि या संघाचं प्रोत्साहन वाढवण्यासाठी राकेश दिगाडकर सध्या व्यासपीठावरती विराजमान आहेत. आज आर.डी. किरोली संघ सुद्धा इन ॲक्शनमध्ये आहे. म्हणजे असं वाटतं की आजच्या दिवसावरती किरोलीकरांचा मात्र अधिराज्य पाहायला मिळू शकेल का. सलामीची जोडी बालगोपाल सोनारेपाडा संघाच्या वतीनं विकीला आय थिंक प्रमोशन दिलंय आणि त्याच्या सुप्तीला कॅप्टन धीरज. पंचाचा ग्रीन सिग्नल पंच झैरी खान सर आणि पंच दिलीप माने सर. टायमर ऑन असेल याची म्हणलं नोंद घ्या. पहिली 4 षटकं जी आहेत तुम्हाला 20 मिनिटाच्या आतमध्ये कंप्लीट करायची आहेत. पहिला चेंडू आजच्या दिवसात येईल आणि तो रिव्हर्सच्या माध्यमातून फटका या ठिकाणी एक्झिक्यूट केलाय. फलंदाज विकीच्या बॅटमधून निघणारा हा दर्जेदार चौकार. रमण कृष्णा पाटील आणि स्वर्गीय सुलभा रमण पाटील जो आपण प्रेक्षक स्टार पाहत आहोत त्या ठिकाणी मात्र चेंडू जाऊन या ठिकाणी लँडिंग झालाय. शुभ सुरुवात आजच्या दिवसाची आपण पाहत आहोत. बालगोपाल सोनारेपाडा संघासाठी पुन्हा रिव्हर्सचा फटका फुल टॉस होता. हे त्या गॅप शोधता आला नाहीये. चेंडू सरळ पॉईंटच्या हातामध्ये चाललाय आणि पाहू त्या ठिकाणी विशालने चेंडूला मात्र स्टॉप केलाय. तोपर्यंत सिंगल धाव घेण्याची मात्र संधी विकीला मिळाली. 5 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. रायटी विनोदच्या हातामध्ये चेंडू पाहायला मिळतोय. अनेक वर्षाचा अनुभव असणारा हा खेळाडू आणि तसं जर पाहिलं तर मागील वर्षापासून जर विनोदचा आपण खेळ पाहिला तर भरपूर बदल झालाय. चांगला टचमध्ये सुद्धा आहे आणि आज प्रत्येकी 5-5 षटकांचे सामने या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. म्हणजे एक वेगळ्या रणनीतीच्या अनुषंगानं आता प्रत्येक संघ या स्पर्धेमध्ये उतरणार आहे त्यात काही शंका नाहीये. चेंज ऑफ पेस व्हेरिएशन लाऊड अपील फिंगर अप आणि फलंदाज धीरज लेग बिफोरच्या रूपाने बाद होऊन माघारी परततोय. पहिल्या धक्का लागत असताना टीम बालगोपाल सोनालेपाडा संघाला. पहिला चेंडू फेस केला धीरजनं आणि या पहिल्या चेंडूवरती मात्र या ठिकाणी त्याची विकेट्स मात्र प्राप्त केली गोलंदाज विनोद रायटीनं. 0वरती बाधून माघारी परततोय धीरज तरे. न्यू बॅटर पाहू शकाल तिसऱ्या क्रमांकावरती आलाय मिस्टर आशिष आणि तो आता मात्र चांगली कोशिश करणार का. आज दोन्ही संघ जर पाहिले तर कम्प्लीट साईडने मात्र या स्पर्धेमध्ये उतरलेले आहेत. कुठल्याही खेळाडूची अनुपस्थिती आज नाहीये. म्हणजे दोघांसाठी ही स्पर्धा फार महत्त्वपूर्ण राहणार आहे. आज 3 जानेवारी
आणि आज या स्पर्धेचे आधारस्तंभ मिस्टर अरविंद शेठ भंडारी साहेबांचा वाढदिवस आणि त्यांना देऊया आपण या स्पर्धेच्या माध्यमातून वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा. तुम जियो हजारों साल, साल के दिन हो 50,000. हॅपी बर्थडे टू यू. ओव्हर पिच चेंडू लॉंग ऑफला बीट करण्याचा प्रयत्न, दीपकचा चुकीचा अनुमान आणि त्याच्या डोक्यापर्यंत चेंडू चाललाय. वन बाउन्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धाबांसाठी येतो ह्या चौकार. क्लासिकल फटका. अशिष्ट सुद्धा मात्र आपल्या डावाला चौकाराने सुरुवात केली. चांगला फटका पाहिला. ओ फुल टॉस खराब लेंथ होती. फटका अभेद केला. लॉंगर वरती कुठला क्षेत्ररक्षक नाहीये. जोपर्यंत राहुल चेंडूवरती पोहोचतो तोपर्यंत त्याच्या डोक्यावर चेंडू फ्लाय झालाय. पुन्हा चेंडू चालाय वन बाउन्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धाबांसाठी चौकार. गेंदबाज करे तो क्या करे. विनोदनं मात्र आतापर्यंत चांगली चेंडूच्या हाताला गेली, परंतु आवड फील्डमध्ये पाहिलं तर या ठिकाणी सातत्याने चुका आपल्याला होताना पाहायला मिळतात. 2 चौकार जे पाहिले मिसफील्डच्या जोरावरती इथे मात्र आपण पाहिले. दोन रोखण्याचा प्रयत्न पॉश्युल एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक दीपक पुन्हा मिड ऑफकडे चाललाय, परंतु त्याच्या अवाकाच्या बाहेर चेंडू लॉंग ऑफला फील केला जातो रमेशच्या माध्यमातून. तोपर्यंत शेवटच्या चेंडूवरती सिंगल धाव या ठिकाणी खर्च केली आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पहिल्या पॉवर प्लेच्या खेळामध्ये बालगोपाल सोनारपाडा संघ पोहोचला एका गड्याच्या मोबदल्यात 14 या आकड्यावरती. आज बाहुबली सुधीर पाटील यांचा सुद्धा वाढदिवस आहे. म्हणजे आज तो पॉवर प्ले दुसऱ्या षटकाला सुरुवात करतो रमेश बजागे. 5 षटकांच्या खेळामध्ये 2 षटकांची आपण पॉवर प्लेचा खेळ पाहत असतो आणि 14 धावा पहिल्या पॉवर प्लेमध्ये बालगोपाल सोनालेपाडा संघानं उभारल्या. सुरुवात चांगली राहिली त्यांच्यासाठी. जरूर टॉस त्याने गमावला, परंतु पायाभरणी आपण चांगली पाहत आहोत आणि प्रत्येकाला हवं असतं की सुरुवात चांगली असावी, गोड असावी. परंतु रमेश मात्र या ठिकाणी दुसऱ्या पॉवर प्लेमध्ये कशाप्रमाणे खेळ साकारणार. पहिला चेंडू वाईटच्या स्वरूपात इथे मात्र हाताळलाय आणि चर्चा अशी होती की आज बाहुबली सुधीर पाटील यांचा सुद्धा वाढदिवस आहे. एक जबरदस्त क्रिकेटर आहेत मकरंद स्पोर्ट मुठवल संघाचे आणि त्यांना देऊया आपण या हो फुलटॉस. खराब चेंडूची लेंथ आणि त्याच्यावरती जबरदस्त फटका एक्झिक्युशन पाहायला बोलतो. चेंडू सरळ चाललाय बाकपड स्क्वेअरला कडे, परंतु काय फिल्डिंगचा नजराना पेश केलाय. खूप मोठं अंतर या ठिकाणी कापत असताना राहुलनं तो चेंडू मात्र स्टॉप केला आणि फलंदाजाला तोपर्यंत संधी मिळाली एकूण 2 धावा पूर्ण करण्याची. पाहू शकता या ठिकाणी या स्पर्धेचे आधारस्तंभ वन मॅन शो, फोकस मॅन, केंद्रबिंदू विद्यमान पोलीस पाटील सन्माननीय उत्तम शेठ पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्याचं करूया आपण या स्पर्धेच्या वतीनं मनापासून हार्दिक स्वागत. हो हो करायचं होतं शफल होऊन, परंतु चेंडू बॅटमध्ये कुठलाही संपर्क नाहीये. चांगला चेंडूची मात्र या ठिकाणी हाताळली आणि हे दृश्य पहा. ग्रँड एंट्री आणि उत्तम शेठ पाटील यांचे लाडके भाचे हे सुद्धा मात्र आज या ठिकाणी आलेले आहेत या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी. पुन्हा फुलटॉस चेंडू ऑन साईड टर्न केला आहे. हो पुन्हा मिस्टेक घडली. पाहू शकेल अगदी शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग फिल्डर
तैनात केला होता, परंतु त्याच्याकडून चूक घडली गेली आणि फलंदाजाने पुन्हा या ठिकाणी 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. सकाळच्या सत्रामध्ये धावा येत आहेत बालगोपाल सोनालीपाडा संघासाठी. आजच्या दिवसातील हा पहिला सामना. वेलकम, सुस्वागतम अँड गुड मॉर्निंग उत्तम शेठ पाटील. आणि ही एंट्री पहा, गोलांवरती ब्रँडेड सनग्लास, चेहऱ्यावरती स्मिथ स्माईल. आणि आज आपल्या बंधूच्या नावाने स्पर्धा, या स्पर्धेचं सातत्य टिकून ठेवणारी हे व्यक्तिमत्व अर्थात उत्तम शेठ पाटील यांचं तिसऱ्या दिवसाच्या खेळामध्ये कॉमेंट्री बॉक्सच्या वतीने आम्ही सहर्ष स्वागत करतोय. रिबाजचा फटका बाहेर काढला, गॅपमधून चेंडू चाललाय, 2-2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत. आणि तोपर्यंत पहा पुन्हा दुहेरी धाव या ठिकाणी पूर्ण केली गेली. तिहेरीचा प्रयत्न आशिषने केलाय आणि स्टँडवरती चेंडू मात्र हाताळलाय. आणि पॉर्शकल टीव्ही पंचांची आता मदत घेतलेली आहे आणि फलंदाज या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात बाद झालाय. दुसरा धक्का लागत असताना टीम बालगोपाल सोनालीपाडा संघाला. आता या तिसऱ्या धाबीची आवश्यकता होती की हा प्रश्न आता मात्र आशिषला मात्र खेळाडू कक्षामध्ये जरूर विचारला जाणार. हो, चांगला चेंडू, हो लाऊड अपील अँड फिंगर अप. एस्ट्यांचे मधोमध पकडला आणि जसा आशिष मात्र माघारी परतला आणि त्याच्या पाठीमागे आता विकी सुद्धा चाललाय. सलगचा दुसरा धक्का लागत असताना सोनालीपाडा संघाला. थँक्यू डीजे आगरी कोल्याची कुलस्वामिनी एकविराईचं गुणगान करणारे संगीत आपण पाहत आहोत डीजे अजयच्या माध्यमातून. परंतु या ठिकाणी 2 षटकांचा खेळ मात्र संपन्न झाला. जबरदस्त वापसी रमेश बजागाच्या वतीने आपण पाहिली आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर 22-3 सध्या आपण फलकावरती धावसंख्या पाहत आहोत. म्हणजे या षटकामध्ये रमेशने फक्त 8 धावा या ठिकाणी खर्च केल्या. जबरदस्त कमबॅक, चांगला बाउन्स बॅक रमेश बजागाच्या वतीने केला गेला. आणि तर मात्र नॉन पॉवर प्लेच्या खेळाला मात्र या ठिकाणी सुरुवात केली जाते. गोलंदाज दीपक आता मात्र या ठिकाणी सज्ज झालाय. सोनूच्या सोबतीला आता नवीन फलंदाज मोनिश आलाय. 3 विकेट्स मात्र या ठिकाणी पहिल्या 2 पॉवर प्लेच्या खेळामध्ये बालगोपाल सोनालीपाडा संघाने गमावले. आणि इथून आता मात्र सोनू आणि मोनिश आता मात्र एखादी चांगली पार्टनरशिप आपल्या संघाला प्राप्त करून देणार का. यानंतर दोन्ही टीमला विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे. गावदेवी विहान स्पोर्ट पीसे विपक्ष स्वामी समर्थ सोनाले. कडक शॉट, फटका हवेत केला, लॉंग अपला रमेश चेंडू खाली चाललाय. हो, झेल ड्रॉप केला त्या ठिकाणी. ओहो, थोडीशी घाई केली आणि म्हणतात ना अति घाई संकटात नाही, असं क्षण वाटलं की मात्र झेल मात्र त्या ठिकाणी कंप्लीट केला जाईल, परंतु कुठेतरी चूक घडली गेली आणि 2 धावा मात्र त्या ठिकाणी फलंदाजाने आय थिंक 3 धावा कंप्लीट केल्या. सोनूच्या बॅटमधून हा स्ट्रोक पाहिला आपण आणि लगभग सोनूची विकेट्स धोक्यात होती. हे दृश्य पहा, रिप्ले तुमच्या समोर. ओहो, हे झेल तुम्हाला पकडावं लागतील या स्पर्धेच्या अगदी अंतिम टप्प्यापर्यंत तुम्हाला पोहोचायचं असेल तर. चांगला चेंडू, जबरदस्त, अगदी डोळ्यांच्या समोर चेंडूला मात्र वलवलाय. अप्रतिम टप्पा मात्र त्या ठिकाणी पीक केला दीपकच्या माध्यमातून. पाहू शकाल आज बाप बेटा हे दोघे खेळतात या संघामध्ये. रमेश आणि दीपक ही बाप आणि मुलाची जोडी सध्या आपण पाहतोय. परंतु आज आपल्या टीमसाठी चांगलं कार्य त्यांना मात्र करावं लागेल. और तो विकेट मारा करतोय. ओ, चेंडू खाली राहिलाय. यस, पंचाच्या मनामध्ये कुठली शंका नाहीये.
कात्रीत पकडलाय फलंदाज मोनिशला आणि लागेल हा चौथा धक्का टीम बालगोपाळ सोनालेपाडा संघाला. प्लम एल बी एक गुड डिसिजन पंच झहीर खान सरांच्या वतीने आपण पाहिलं. कारण अगदी चेंडू जर पाहिलं तर मिडलला जाऊन मात्र धडकत होता आणि आपण रिप्लेमध्ये सुद्धा मात्र हे दृश्य पाहिलं. न्यू बॅटर साहिल आलाय. हा रिटर साहिल सर बॅटर ऑफ करायचं होतं परंतु वैलेविषय बरोबर नाहीये आणि तद्नंतर लॉंग ऑनचा फिल्डर जवळपास मिडॉनकडे पोहोचला गेलाय आणि तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. हो चेंडू शोधतायत आणि फलंदाजाने तब्बल 3 धावा शोधल्या. चुका होतात या चुका तुम्हाला मात्र कुठेतरी ठालावा लागतील. कारण क्रिकेटचा खेळ आहे कारण छोट्या छोट्या चुका मात्र कधी कधी तुमच्या संघाला त्या चुकाचा भूर्दंड भोगावा लागत असतो. कारण ह्या चुका आय थिंक आपण आडीला विचारला तर तो मात्र चांगल्या प्रमाणात उत्तर देईल. कारण याच मैदानावरती मागील स्पर्धेमध्ये तो संघ टाय ब्रेकरमध्ये पराभूत झाला होता. अजून एक पाहू शकेल या ठिकाणी फलंदाज लेग बी पुढच्या रूपाने या ठिकाणी बाद झाल्या. दीपकला मिळणारी ही सफलता आणि मोठी विकेट्स प्राप्त केली पाहू शकाल अगदी यस. अगदी दीपकचा विचार केला तर मात्र इष्टाचे रोखाणं मात्र चेंडूची हाताळणी करतोय आणि त्याच्यामधले पाहतो की या षटकामध्ये तो पूर्णपणे यशस्वी राहिलाय आणि पाहू शकाल या ठिकाणी सोनू आता मात्र बाजून माघारी परततोय. 5 धक्के आतापर्यंत इथे लागले गेले आणि आता मात्र इथून आपण म्हणू शकतो की बालगोपाळ सोनाले पाडा संकटामध्ये सापडलाय. कारण फलकावरती धाबा जर आपण पाहिल्या तर एकूण 28 धाबा आहेत. धाबा चांगल्या प्रमाणे पाहतोय परंतु विकेट्स मात्र या ठिकाणी जास्त संख्येने गमावले आणि आता मात्र इथून मयूरला चांगली साथ द्यावी लागेल. सागर आले सागर बनगा व दूरवरून खेळण्याचा प्रयत्न चेंडू चाललाय अगदी कार्पेटच्या साह्यानं लॉंग ऑन. कोणी मागवतात ना मग नंतर प्रॉब्लेम होतो. हो पण ते लोक बोलवतात ना कोणाला तरी त्या संदीपला बोलवतात. 30 धाबा था फलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यात आणि पाहू शकाल दिन में भी करते और रात में भी करते. सोते कब है क्या मालूम. वेलकम समीर ठाकरे आमचे सहकारी समालोचक यांचा या ठिकाणी शुभ आगमन झालेला आहे. त्यांचं करूया आपण सहर्ष स्वागत. 3 षटकाचा खेळ संपन्न. प्रति ओव्हरचा आपण विचार केला तर 10च्या धावगतीने या ठिकाणी आतापर्यंत धाबा जोडल्या गेल्या आणि जर याचप्रमाणे धाबा येत राहिले तर 50चा आकडा जो आहे तो मात्र आपल्याला कदाचित फलकावरती पाहायला मिळू शकेल. सध्या आपण हे पाहिजे असेल तर अंपर पाठवतो. तेच सांगतो. बरं नाही
हॅलो हॅलो चेक हॅलो हॅलो. थोडंसं मी या ठिकाणी समक्ष आहे कारण थोडंसं तांत्रिक प्रॉब्लेम होता त्यामुळे थोडा वेळ आवाज तुमच्यापर्यंत पोहोचू शकला नाही परंतु आता सर्व काही सुरळीत आणि पाहू शकले या ठिकाणी 33 धाबा धाफालगावरती पाहायला मिळत आहेत. आजच्या दिवसातील पहिल्या सामना आणि पहिल्या सामन्यातील आपण पाहू शकलो या ठिकाणी नाणेफेकी जिंकली सावरदेव किरोली संघाने आणि आतापर्यंत अचूक टप्प्यावरती गोलंदाजी सर्व गोलंदाजी उतरी पाहिली. रेबलचा फटका प्रॉपर कनेक्शन नाही शत्रशी चेंडूच्या खाली चालला आणि पकडला त्या ठिकाणी झेल आणि समाप्त झाला त्या ठिकाणी साहिलचा खेळ. लेग स्टंपवरती चेंडूच्या हाताळी आणि खेचून मारण्याचा प्रयत्न साहिलने केला जणू काही चेंडूवरती त्याने जबरदस्ती केली होती. आणि तसं जर पाहिलं तर कोणाही व्यक्तीवरती जबरदस्ती करणं ही चुकीची बाब परंतु हे दृश्य आपण या मैदानाच्या आतमध्ये पाहिलं आणि शेवटच्या क्षणाला हा झेल पहा भावेशने मात्र पकडला. पहिल्या अट्टेमध्ये चेंडू जरूर त्याच्या हातातून निसटला होता परंतु दुसऱ्या अट्टेमध्ये चेंडूला त्याने मात्र आपल्या हातामध्ये कैद केलं आणि आता मात्र पावशिक सागर वंकाच्या सोबतीला ओंकार वझे आलाय बॅटिंग करण्यासाठी. चौथ्या षटकाचा खेळ प्रगती पथावरती दुसऱ्या स्पेलमध्ये आपण रमेश बचागेला पाहतोय. हो चांगला शेंडू लावून अपील अजून एक फलंदाज लेग बिफोरच्या रूपाने इथे बाद झालाय. आज आपण जर पाहिलं तर जास्तीत जास्त फलंदाज लेग बिफोरच्या रूपाने आज बाद झाले. आय थिंक हा 5वा जो विकेट्स पाहत आहोत ओमकारच्या माध्यमातून या ठिकाणी पाहू शकाल ही विकेट्स रमेशने मात्र आपल्या टीमसाठी प्राप्त करून दिली आणि एकही धाब्याचं योगदान ओमकारनं या स्पर्धेमध्ये दिलेलं नाही. या सामन्याच्या माध्यमातून निराश पावलाने पाहू शकाल तोही चालला दगावच्या दिशेनं आणि हे विकेट्स पहा रिप्लेमध्ये आपण हे दृश्य पाहू शकाल. लेफ्ट आर्मर आहे राऊंड द विकेट मारा करतोय आणि आज पाहिलं तर विकेट टू विकेट गोलंदाजी आणि योग्य निर्णय पंच दिलीप माने सरांचा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. भरपूर वर्षाचा अनुभव त्यांच्याकडे आपण पाहतो. या सातत्यानं आपले लोणार परिसर असेल PTC असेल या विभागामध्ये जास्तीत जास्त आपण दिलीप माने सरांना पंचाच्या भूमिकेमध्ये पाहिलेला आहे परंतु आज वयाची 60 गाठली तरीसुद्धा मात्र तोच त्यांचा दरारा पंचाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याच्या सोबतीला पाहू शकाल पंच झहीर गानसर आणि आमचे रमेश मातेसर मिकादा चांगली पंचगिरी या स्पर्धेमध्ये आपण पाहिली आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय ही तेष्तरे. शरीराची रचना जर चांगली पाहायला मिळते बलकट आहे परंतु त्याच्या माध्यमातून मोठे फटके मात्र निघणार का. हो फुलटॉस आहे ड्राईव्ह केलाय कव्हरला क्षेत्रशेख तैनात सिंगल धाव कंप्लीट होताना पाहायला मिळाली परंतु टीव्ही पंचांची आता मदत घेतलेली आहे की बॅट ग्राउंडेड आहे की नाही की हवेत आहे. रनआउटसाठी टीव्ही पंचांची मदत घेतलेली आहे. बॅटर सेफ आहे सिंगल धाव कंप्लीट आणि पहा या ठिकाणी पाहू शकाल या स्पर्धेच्या माध्यमातून आम्हाला प्रत्येक दिवशी पाण्याची सुविधा चांगल्या प्रमाणे केली जाते. श्री गणेश वॉटर सप्लायरचे प्रोप्रायटर सन्मान्य जगन्नाथ वामन भांबरे यांचा मी विशेष आभार व्यक्त करतोय आमच्या मंडळाच्या वतीनं. आकुटापाचा चेंडू होता हुक करायचं होतं परंतु चेंडू सरळ नामास्टिकच्या अगदी बाहेरून चाललाय. पंचाचा वाईटचा इशारा पाहायला मिळतोय. दोन्ही टीमला विनंती करतोय की आपण नाणेफेकीसाठी टॉस बॉक्समध्ये येऊन थांबायचं आहे. गावदेवी विहाणा स्पोर्ट पिसे विपक्ष स्वामी समर्थ सोनाळे आजच्या दिवसातील हा दुसरा सामना असेल क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी. पुन्हा रिबलचा फटका चेंडू सरळ चालला बॅकवर्ड पॉईंटला सिंगल धाव मात्र तिथे पूर्ण केली गेली म्हणतात ना की थेंबे थेंबे तेले सचे आणि आता मात्र इथून सिंगलला प्राधान्य हे दोन्हीही फलंदाज मात्र देत असताना चार षटकाचा खेळ संपूर्ण 4 षटकाच्या समाप्तीनंतर एकूण 36 धावा आणि 36 धावा जोडण्याकरता तब्बल 7 विकेट्स मात्र आज बालगोपाळ सोनालेपाडा संघाने गमावले. अपेक्षा तर भरपूर होत आहे की या पहिल्याच धावामध्ये चांगला खेळ त्याच्याकडे पाहायला मिळू शकेल. सोबतीला पाहू शकेल अगदी हितेश तरीने चेंडू फेस केला त्याच्या बॅटमधून आपण एक सिंगल धाव पाहिली. सागर वंगाचा फॉर्म जरा या सत्रामध्ये पाहिला तर पूर्णपणे खालावलाय
आणि त्या अनुषंगाने पाहतो की फक्त 3 धाबा त्याच्या बॅटमधून आतापर्यंत निघाल्या. 36. सात गडी बाद 36 धाबा धाफलक्यामध्ये पाहायला मिळतात. शेवटचं षटक विशाल. हो, चांगला चेंडू. शुभम आहे आणि शुभमची मात्र या ठिकाणी शुभ सुरुवात झाली नाही, कारण ऑफस्टिकच्या चेंडू बाहेरून चालला वाईटच्या स्वरूपात या ठिकाणी एक धाव मात्र खर्च केली गेली. शुभमचा बॉलिंग ॲक्शन खूप छान आहे. रिलीज करत असताना मात्र पाहू शकतो दोन्ही हात त्याचे अगदी डोक्याच्या वर येत आहेत. आणि पहा ट्रिपल 3ची क्रमांकाची जर्सी त्याने मात्र परिधान केलेली आहे. किमान 15 जरी धाबा या षटकामध्ये जोडल्या तर मात्र एक्झॅक्टली 50चा आकडा मात्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळू शकेल. हो, फुल टॉस ऑन साईडला उडवलाय, फटका हवेत खेळलाय, परंतु विनोद रायटे आहे वायडिश लॉंग ऑनला कुठल्या प्रमाणे चूक करत नाहीये. त्याने पकडलाय त्या ठिकाणी झेल आणि समाप्त झालाय सागर वंगाचा खेळ नेहमीप्रमाणे. हे सेकंडला जोडी आहे बालगोपाल सोनवणे पाडा संघाची. आणि या फलंदाज मयूर तरी आलाय बॅटिंग करण्यासाठी. असं वाटतं की शुभम क्रिस गेलला फॉलो करत असावा, कारण क्रिस गेलच्या क्रमांकाची सुद्धा आपण जर्सी जर पाहिली तर 333 आणि त्याच क्रमांकाची जर्सी शुभमनं आज परिधान केलेली आहे. आणि एक विकेट त्याच्या खात्यामध्ये आपण आज पाहिली. 36 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. पहिल्या चेंडूवर स्वेअरनं हाताळला. थोडंसं आपण ऑनलाईन करेक्शन करूया नीरज. शुभम पुन्हा एकदा सामना करेल मयूर. हो, लाईन पुन्हा मात्र चुकीची पाहिली आपण. चेंडू उजव्या स्टिकच्या बाहेरून चाललाय. या षटकामध्ये येणारा हा दुसरा स्वेअर चेंडू वाईटच्या स्वरूपात. वातावरणामध्ये आज भरपूर चेंजेस पाहायला मिळतो या, परंतु खेळामध्ये चेंजेस आज बालगोपाल सोनारेपाडा संघाला करावा लागेल. ओ सर लॉफ्ट केला, लॉफ्ट ड्राईव्ह गॅपमध्ये चेंडू चाललाय आणि थांबणार नाही. अगदी स्क्रीनच्या समोर सर्वात सुरक्षित जागा मात्र या ठिकाणी निवडली मयूर तरेनं आणि वसूल केला आपल्या टीमसाठी हा चौकार. कडक शॉट. ज्या अनुषंगाने आपण धनुष्यातून बाण सोडतो त्या अनुषंगाने मात्र चेंडू बॅटच्या रडारमधून निघाला. हो, परफेक्ट यॉर्कर छाप करण्याचा प्रयत्न होता. पाहू शकेल त्या ठिकाणी कुठल्या प्रमाणे चेंडू बॅटमध्ये संपर्क मात्र झाला नाहीये. बॉलिंग अच्छे पहा शुभमची. आणि चेंडूचा टप्पा सुद्धा आपण जर पाहिलं तर एक्झॅक्टली परफेक्टली मात्र त्या ठिकाणी पीक केलाय. पूर्णपणे फलंदाज मयूरला मात्र बीट केला त्या ठिकाणी. हो, लोअर फुटा चेंडू बॅटची टॉपेज चेंडू त्याला अगदी पॉईंटला सिंगल धाव मिळेल आणि सिंगलवरतीच मात्र समाधानी राहावं लागेल. संघाची धावसंख्या 43. 43ला 8.
म्हणजे आपण म्हणू शकतो की या ठिकाणी या धावसंख्या छोटी नाही आहे, मोठी नाही, परंतु फाईट बॅक देण्यासाठी धावा चांगल्या पाहायला मिळतात. कारण बालगोपाल सोनालपाडा संघाचा विचार केला तर त्यांची स्ट्रॉंग बाजू कोणती आहे तर गोलंदाजी, म्हणजे चांगली मॅच होण्याची दाट शक्यता आहे. हो, चांगला चेंडू पुन्हा इथे मात्र बीट केला फुलत हितेशला. हितेशची बॉडी ज्याप्रमाणे आपण पाहतोय त्याप्रमाणे चेंडू त्याला मात्र एक्झिक्यूट करता आला नाही आणि त्याचा मात्र कुठेतरी फायदा उचलतोय गोलंदाज शुभम. चला शेवटचा ऑफिशियल कॉल. बालगोपाल सोनापाडा संघ सध्या खेळतोय आणि त्याच विभागातील तुम्हाला संघ दुसरा पाहायला मिळालेला स्वामी समर्थ सोनाळे आणि गावदेवी विहाणा स्फोट पिसे. कडक शॉट, स्टँड अँड डिलिव्हर, लॉंग ऑफ आहे. दीपकच्या रूपाने चूक करत नाहीये, त्यांनी पकडला झेल आणि पाहू शकाल 9 घडी इथे मात्र गमावले. पहिल्या डाबाचा खेळ संपन्न होत असताना फलकावरती धाबा लागल्या गेल्या 43 आणि विजयासाठी 44 धाबींची आवश्यकता असेल. आज ओमकार यांची सुद्धा मात्र मॉर्निंग थोडीशी लवकर झालेली आहे असंच म्हणावं लागेल. वेलकम ओमकार. आणि जाऊया आपण आता पुढील सामन्याच्या नाणेफेकीकडे. गावदेवी विहाणा स्फोट पिसे विपक्ष स्वामी समर्थ सोनाळे अशी लढत आपण पाहणार आहोत. चला गावदेवी विहाणा स्फोट पिसेचे कर्णधार येत आहेत. स्वामी समर्थ सोनाळे संघाला सुद्धा विनंती असेल की आपण सुद्धा कुठल्या प्रकारचा या ठिकाणी वेल खर्च करू नका. चला दोन्ही संघाचे संगणक आलेले आहेत. विनंती करतो की आपण टॉस बॉक्समध्ये पोहोचायचं आहे आणि माजी उपसरपंच ग्रामपंचायत इताडी किरोलीची राकेशजी दिघाडकर साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करा आणि हा टॉस थोडक्यात संपन्न होणार याची आपण नोंद घ्या. कुठल्या प्रकारचा इंटरव्ह्यू राहणार नाही आहे. दोघांना आपण राकेशजी दिघाडकर साहेब आपण दोघांना नाण्यांची बाजू दाखवा. आजच्या दिवसातील दुसरा सामना स्वामी समर्थ सोनाले विपक्ष गावदेवी विहाणा स्फोट पिसे. स्वर्गीय मकरंद दत्तू पाटील यांच्या स्मरणार्थ तुम्ही तो टॉस बॉक्स पाहू शकाल आणि टॉस जिंकला या ठिकाणी स्वामी समर्थ सोनाळे संघाने त्यांना आपण कोल्ड्रिंक्स वितरित करा. साईड सोमनाथ पाटील यांच्या माध्यमातून शीतपेय आपण देत आहोत आणि मान्यवरांना विनंती असेल की आपण पुन्हा येऊन व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. सोनाळे संघाने नाणेपैकी जिंकली, डिसिजन पेंडिंग आहे. येस, ओके. तर लक्ष आहे 44 धावांचं आणि त्या धावांचा आता पाठलाग कशा रीतीने केला जाणार हे आता मात्र ऐकवण्यासाठी कॉम बॉक्समध्ये सज्ज होत आहेत आमचे सहकारी समालोचक ओमकार शेटे. वेलकम. थँक्यू सो मच योगेश पाटील सर. यांचा आवाज या ठिकाणी आपण ऐकत होतात. सकाळ हसरी असावी, शिवरायांची मूर्ती नजरेसमोर दिसावी, मुखी असावे जगदंबेचे नाव, सोपे होईल तुमचे सर्व काम. महाराष्ट्राचं आराध्य दैवत राजा शिव छत्रपतींना त्रिवार मानाचा मुजरा आणि राजे श्रीमंत योगी छत्रपती क्रीडांगण बाबगाव या ठिकाणी रंगती आहे. तिसऱ्या दिवसात स्वर्गीय मकरंद स्मृती चषक 2026. शुभ सकाळ, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. आज शनिवार, शक्तीचं दैवत हनुमंतरायाचा दिवस, त्याला स्मरून आणि गणपती बाप्पाला वंदन करून समालोचनाची आणि आजच्या मॅचची सुरुवात आपण करूयात. वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा.
खूप साऱ्या शुभेच्छा दोन्ही टीम्सला. ऑनलाईनचे प्रेक्षक ग्रामीण टेनिस क्रिकेटवरती आमच्यासोबत जोडलेत. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. मुठवळ गावचे पोलीस पाटील आणि मुठवळ गावातील राजकीय, कला, क्रीडा, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील एक वलयांकित असं व्यक्तिमत्व, दोस्तीच्या दुनियेचा राजा उत्तमदादा यांच्या स्वप्नातनं साकार झालेलं हे आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. पहिला डाव संपला. सकाळचं सत्र थोडंसं ड्यू फॅक्टर होतं विकेटवरती. त्याचा फायदा गोलंदाजी करताना टीमनं उचलला आणि टार्गेट सेट झाला 44 धावफलकावरती. फायटिंग टोटलला मजा आल्या टार्गेटला. कालच्या दिवसामध्ये पहिला सामना 39 धावेचं टोटल डिफेंड करून टीम क्वालिफाय झाली. 6 बॉल 19 रनचेस जे जोटिंग देवरुंगनं पूर्ण केलं. पहिला दिवस गाजवला आई गावदेवी नानकरनं. आजचा दिवस कोणाच्या नावावरती? अंपायरला ग्रीन सिग्नल. मॅचला आपण करूयात या ठिकाणी सुरुवात. गेम ऑन, लेट्स प्ले. पहिला बॉल, पहिल्या बॉलवरती लागली या बॅटची कडा. 44 धावेचं लक्ष आणि आता मॅचला मजा येईल, लढायला मी तयार होत हे सांगत असताना टीम मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतीये. बालगोपाल सोनाळेपाडा. आयोजन उत्तम दादाचं मकरंद स्मृती चषक. अतिशय सुंदर ही स्पर्धा रंगताना आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या बॉलवरती विकेट आली आहे. 2 दिवस या स्पर्धेचे अप्रतिम राहिलं. जबरदस्त क्वालिटी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. या दरम्यान छोट्या चिमुरडीचं आगमन झालं, तिचं देखील करूया आपण सहर्ष स्वागत. रणजितदादा पाटील यांची कन्या. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर. आरोहीचं आगमन झालं. वेलकम आरोही, गुड मॉर्निंग. टीमची टोटल धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतीये 44चं टार्गेट आणि डाव अजूनही सुरू करायचं. ऑनस्क्रीन थोडंसं झूम करा. रणजितदादा पाटील जे एक युवा उद्योजक आहे, त्या स्पर्धेमध्ये ज्यांचं मोठं योगदान असतं उत्तमदादांच्या सोबतीनं, त्यांची लाडकी बार्बी डॉल तुम्हाला ऑनस्क्रीन पाहायला मिळते. आज मेकअप वगैरे करून आली आहे. इथे अपील, ओईठी आउट. फलंदाज बाद आणि अजून एक धक्का मैदानावरती लागलाय. पहिल्या डावात बॅटिंग करत असताना टीम तुम्हाला पाहायला मिळाली. बालगोपाल सोनाळे पाडा 43 त्यांनी बनवल्या आणि जय सावरीदेव किरवली मैदानावरती खेळतीये आणि लगातारच्या 2 बॉलवरती 2 धक्के. आधी विनोद आणि त्यानंतर भावेश. काय बॉलिंग करतोय गोलंदाज मयूर तरे. लगातार 2 बॉलवरती 2 विकेट्स मैदानावरती दिलेत. अगदी मॅचचा पहिला बॉल त्याच्यावरती विकेट, सेकंड बॉल त्याच्यावरती विकेट. जसं इरफान पटेलच्या नावावरती तो रेकॉर्ड आजही आहे. जसं इरफान पठाणनं होल्ड्स द युनिक रेकॉर्ड ऑफ द ओनली बॉलर इन टेस्ट क्रिकेट हिस्ट्री टू टेक हॅट्रिक इन द फर्स्ट ओव्हर ऑफ टेस्ट मॅच. जानेवारी 29, 2006 सलमान बट, युनिस खान आणि मोहम्मद युसुफ यांना बाद करत टेस्ट क्रिकेटमध्ये त्यांना हॅट्रिक घेतली पाकिस्तानच्या विरुद्ध मॅचच्या पहिल्या ओव्हरला. आणि इथे देखील ती संधी होती गोलंदाज मयूर तरेकडे आणि या ठिकाणी आपण पाहताय ती मिस झाली आहे. मिड ऑफला संधी होती, काही काळ बॉल हवेत होता, झेल थोडा कठीण होता, मात्र मिड ऑफला बीट करून मागच्या 2 विकेट ज्या गेलेत ना त्यातून थोडंसं बाहेर काढतोय. येणारा फलंदाज नंबर 4 वरती तुम्हाला पाहायला मिळतो राहुल. आणि डाव सुरू झाला आता. जय सावरीदेव किरवली संघाचा खूप चांगलं क्रिकेट खेळते जय सावरीदेव किरवली. सुरुवातीला 2 धक्के जरी लागले तरी या टीमला आपण मिसअंडरस्टँड या ठिकाणी जर नाही करू शकत आहे. त्याच्यामुळे एक त्यांचं जे क्वालिटी लेवल ऑफ दी क्रिकेट आहे ना त्याच्यावरती तुम्हाला आवर्जून लक्ष ठेवावं लागेल. नंबर 5 नंबर 6 पर्यंत या टीमकडे चांगले बॅट्समन आहेत, फिनिशर आहेत त्या टीमकडे. त्यामुळे 44 जे गोलंदाजीने मेहनत केली आहे
ते जर यशामध्ये बदलवायचं तर सावरीदेव किरवलीच्या फलंदाजांना चांगलं खेळावं लागेल. आणि महत्त्वाचं काय, अजूनही गुरुनाथ विकेटवरती बॅटिंग करतोय, जो ॲज अ ओपनर आला. त्याच्या बॅटमधनं 15 ते 20 धावेची एक छोटी पण उपयुक्त खेळी या मॅचमध्ये नक्की गरजेची असेल. जर ही पार्टनरशिप ब्रेक केली ना पॉवर प्लेमध्ये, तर मग त्या मॅचच्या ड्रायव्हिंग सीटवरती बालगोपाल सोनाळेपाडा येताना आपल्याला पाहायला मिळेल. बोला तयार. इथं फटका लाजवाब आहे. बॅटचा फ्लो सगळं काही सांगून जातोय आणि गुरुनाथचा फटका आणि क्षेत्ररक्षकाची मेहनत सगळं काही लाजवाब होतं. अडवला बॉल त्या ठिकाणी, 2 धावा कंप्लीट केल्या जातील. बट या ॲक्शन रिप्ले पाहूयात कशा प्रकारे शॉट या ठिकाणी खेळलं होतं. गुडलँड स्पॉटवरती टप्पा पडल्यानंतर एक फोटोजेनिक शॉट उचलला आणि मिड ऑफच्या डोक्यावरनं काढला होता. क्षेत्ररक्षण तिकडे खूप चांगलं झालं, बाउंड्री सेफ आहे. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर या सेफ आहे, बाउंड्री. चला कंटिन्यू करा गेम. धाव फलक 2 ने पुढे जाईल. 7 या आकड्यावरती 2 विकेट्स काढल्यानंतर ज्या रन्स अपेक्षित होत्या त्या मैदानावरती आलेत. अंतिम बॉल मयूरतरेच्या पहिल्या षटकातील, त्याच्यावरती देखील फटका चांगला. बट क्षेत्ररक्षक आहेत, शॉट एक्स्ट्रा कव्हरला थोडीशी मिसफील्ड झाली. फर्स्ट अटेम्प्टला उचलला असता तर रनआउटची संधी आरामात होती आणि ते षटक संपलं. मैदानावरती पहिलं वेल बोल्ड मयूर तरे आणि तदनंतर एक चांगली भागीदारी देखील आता होती आहे टीम जय सावरीदेव किरवलीसाठी. षटक संपलं, मैदानावरती पहिलं आणि धावफलकावरती धावा. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झाल्यानंतर टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळते 2 बाद 8 धावा. 24 बॉलचा खेळ मैदानावरती अजूनही शिल्लक आहे आणि 36 धावा हा सामना जिंकण्यासाठी करायच्यात. चोवीस बॉल 36 धावा. डीजे अजय, चला थोडी कसरत, थोडीशी मेहनत चालू आहे अजूनही. जे मेन अँटिनाज इकडे आहेत वायरलेस मायक्रोफोनचे, तिकडे थोडंसं काम त्यांचं सुरू आहे. थोड्याच वेळात भाई पण म्हणेल अभि ठीक कर देता हूं. ओव्हर नंबर 2 आणि बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज ओमकार वजे आपल्याला पाहायला मिळतोय. अष्टपैलू खेळाडू ओमकार, जे सातत्य मयूरनं दाखवलं. 1 मिनिट अंपास, गेम स्टॉप करायचा, थोडं थांबायचं ओमकार. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर. चला आपण गेम कंटिन्यू करूयात. तर एक लोकप्रिय उद्योगपती आदरणीय छत्रपती भामरे साहेबांचं शुभागमन झालं आणि त्यांचं करूयात या व्यासपीठावरती सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. आणि इथे फटका आपण पाहताय, जोपर्यंत बॅटवरती येतोय थोडेसे लेट झाले होते, प्रॉपरली कनेक्ट नव्हतं झाला. आणि धावफलकावरती रन जर आपण पाहिले तर आतापर्यंत 9 धावा छत्रपती भामरे यांचं आगमन झालं. एक युवा उद्योजक आहेत आणि त्यांच्या सोबतीनं आपल्याला पाहायला मिळतात मोनीजी दळवी, उमेश दळवी यांचं देखील करूया आपण सहर्ष हार्दिक स्वागत. किरण पाटील यांचं आगमन झालं. किरण दादा आपलं देखील मोस्ट वेलकम, सहर्ष हार्दिक स्वागत. छत्रपती भामरे दादा आणि त्यांच्या सोबतीनं आलेला त्यांचा हा सगळा मित्र परिवार. टीमची टोटल धावफलकावरती 9 धावा. षटक मैदानावरती सुरू आहे दुसरं. गोलंदाजी ट्रॅकवरती ओमकार, त्याच्यासमोर फलंदाज डावखुराताच्यात. काल डावखुराताचे फलंदाज तुम्ही पाहिले, खूप सुंदर बॅटिंग करताना दिसले दुपारच्या सत्रामध्ये. एक चौकार आतापर्यंत राहुल खेळलाय, हा वेगात टाकलाय ओमकार वजेचा. हा जबरदस्त बॉल होता, भन्नाट वेगानं. टप्पा पडल्यानंतर थोडंसं खाली देखील राहिला, लेंथ बॉल होता. तिकडनं थोडीशी उसळी घेताना बॉल आपण पाहतोय. इथे विकेटनं थोडीशी कुठेतरी साथ दिली नाही आहे फलंदाजाला. दाखवतो बॅट्समन ड्रिल करून की जिकडे यायला पाहिजे होता बॉल तिकडे आला नाही, थोडंसं खाली राहिला. सकाळचं सत्र विकेटमध्ये ज्यावेळी ड्यू असतं, मॉइश्चर असतं, त्यावेळी या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या बॉलवरती सिंगल, दुसरा चेंडूवाला डॉट. ओव्हर नंबर 2 तिसरा बॉल हा बॅटच्या समोर होता. हलक्या हाताने खेळलेत, मिड ऑन उपस्थित आहे त्या ठिकाणी. एक सिंगल कंप्लीट केली जाईल आणि एका सिंगलला स्कोर डबल डिजिटमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. 10 या आकड्यावरती 10 ऑन दी बोर्ड. टार्गेट चेस करायचं 44चं. पहिल्या डावामध्ये आवाज तुम्ही ऐकला, आवाज आमने लोणारच्या हक्काचा, आवाज आमने लोणारच्या क्रिकेटसाठी सदैव तत्पर असणारा योगेशदादा पाटील कुकसे. आणि त्यानंतर तुम्ही ऐकाल समीरजी ठाकरे झू नांदुरकी.
बॉल तयार, बॉलिंग मार्कवर, राईट मूव द विकेट. ओमकार इथे ओव्हर द बॉलर हेड, क्रिकेटमधला एक सर्वात सुंदर असा फटका डीप लॉंग ऑन तिकडे चेंडूवरती पोहोचला आहे आणि पहिल्या टप्प्यावरती उचलून थ्रो केला जाईल तोपर्यंत एक सिंगल धावफलकावरती जोडली जाते. एका धावेच्या मदतीनं धावफलक पुढे जातात. टीमची टोटल स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळते 11 ऑन दी बोर्ड, 11 धावा धावफलकावर. लो स्कोरच्या मॅचेस खरं तर खतरनाक असतात, बट इथे लो स्कोर नाही आहे, एक सन्मानजनक लक्ष, फायटिंग टोटल ज्याला आपण म्हणू शकतो, जिकडे लढाई केली जाऊ शकते आणि सध्या ते टोटल डिफेंड होईल का त्याची चर्चा सुरू आहे. बॉल तयार, बॉलिंग मार्कवर, राईट आर्म राऊंड विकेट. इथे फुल टॉस फेकून दिला बॉल मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर एक कडा प्रहार, बॉल सीमा पार आणि हा येतो स्वर्गीय मकरंद ट्रॉफीतील एक खणखणीत आणि दणदणीत षटकार. उत्तम दादाचं मकरंद स्मृती चषक आयोजन, उत्तम दादाचं मकरंद स्मृती चषक. थँक्यू डीजे. आज 3 जानेवारी म्हणजे अतिशय आनंदाचा दिवस. पूर्ण मुठवळ गावावरती ज्या व्यक्तिमत्वाचं प्रचंड प्रेम, दोस्ती, दुनियादारीतील एक अतिशय दिलदार मनाचं असं व्यक्तिमत्व अरविंद दादा भंडारी दादांचा आज वाढदिवस आणि अरविंद दादाला वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा. स्वर्गीय मकरंद स्पोर्ट्स मुठवळच्या वतीनं एक अप्रतिम अशी भेट आणि त्या सोबतीनं एक रॉयल सेलिब्रेशन आज या व्यासपीठावरती केला जाईल. उत्तम दादा, रणजित दादा आणि ऑल स्वर्गीय मकरंद स्पोर्ट्स मुठवळ आज रेडी आहे एक ग्रँड सेलिब्रेशनसाठी. धावफलकावरती 6 ने पुढे चाललाय. आता थोडासा डाव आहे ना जो विस्कळीत झाला होता तो सावरण्याचं काम आता तिसऱ्या विकेटसाठी होतं. गुरुनाथ एका बाजूला पार्टनरशिप करतोय, एक डबल, 3 सिंगल, वैयक्तिक 5 धावा त्याच्या बॅटमधनं आलेत. राहुलने एका बाजूनं एअर स्ट्राईक सुरू केला, एक चौकार एक षटकार, इंडिव्हिज्युअल 12 वरती सध्या तो बॅटिंग करतोय आणि धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतं स्कोर कार्डवरती 6 न पुढे फ्लाय झाला. 17 ऑन बोर्ड, 17 धावा धावफलकावर. बनवायच्या 44, अजूनही 27 धावेची गरज या मॅचमध्ये. यानंतर येणारी 3 षटकं पॉवर प्ले संपल्यानंतर जी येतील ना ती खूप महत्त्वाची असतील, त्यामुळे हा बॉल चांगला फिनिश करणं गरजेचं आहे. ओमकार वझेला मागचा त्यानं टाकला फुल टॉस, त्याच्यावरती झाला आक्रमण. सुरुवातीला आपण पाहिला 4 बॉलमध्ये फक्त 3 खर्च केले होते. इथे फटका मिड ऑनच्या डोक्यावरनं चेस फोल्डरसाठी नाही थांबू शकत आहेत बॉल आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. अंतिम 2 बॉल ओमकार वझे कंट्रोल करू शकले नाही आहेत आणि शेवटच्या 2 बॉलमध्ये ज्या रन्स आल्या त्यामुळे षटक महागडं झालं. 13 धावा खर्च झालेत. पहिल्या षटकात होते 8 आणि धावा धावफलकावरती 2 ओव्हर 21 आणि आता 18 बॉल बाकी आहेत. 23 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. करेला अगदी सिद्दीक भावे सरांच्या स्टाईलमध्ये मरता क्या ना करता, कारण गरज आता कंटिन्यू करण्याची. इकडे मयूर तरेला, कारण सुरुवातीला 2 धक्के मयूरनं दिले होते, मॅचमध्ये आणलं होतं. बालगोपाल सोनाळेपाडा टीमची टोटल धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते स्कोर सध्या थांबलेला आहे 21 10.50च्या सरासरीनं. रंचेसमध्ये आता पूर्णपणे एक मजबूत पकड आहे, ती म्हणजे जय सावरी देव किरवली संघाची. जीत हमें खुशी देती है और हार हमें ज्ञान देती है, इसलिए जीत और हार दोनों में व्यक्ति का फायदा है. जितना बड़ा आपका सपना होगा उतनी बड़ी आपको सोनालेपाड़ा तकलीफें भी होंगी, और जितनी बड़ी आपकी तकलीफ होगी उतनी बड़ी आपकी जीत और आपका संघर्ष का सपना पूरा होगा. त्यामुळे या मॅचमध्ये ती मेहनत बालगोपाल सोनाळेपाडा टीम करेल का? 18 चेंडू 23 धावा त्यांना थांबवायच्या आहेत. समोर हा अगदी आपण पाहिलं ना हा स्टँडर्ड ऑफ द क्रिकेट आपल्याला सध्या पाहायला मिळतं दोन्ही बॅटर्सकडनं. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर मयूर तरे. सुरुवातीला 2 विकेट्स आहेत मयूर तरेच्या खात्यात. नेक्स्ट मॅच स्वामी समर्थ सोनाळे
नाणेफेकी त्यांनी जिंकली आहे आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. जशी मॅच फिनिश होईल स्वामी समर्थ सोनाळे टीम तुम्हाला मैदानावरती त्वरित दाखल व्हायचं आहे आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळताना आपल्याला टीम पाहायला मिळेल इन ॲक्शन. विहाना स्पोर्ट्स पिसे प्लस डगआउटमध्ये आपण देखील जाण्यासाठी सज्ज राहा. बॅटिंग करताना टीम विहाना स्पोर्ट्स पिसेला आपण पाहणार आहात. बॉलर तयार, बॉलिंग मार्कवर मयूर तरे. खूप चांगली गोलंदाजी करतो मयूर. डॉट बॉलचं पर्सेंटेज, त्याचा विकेटचा ग्राफ सध्या भरलेला आहे. अजून एक चांगला फटका अलॉंग दी कार्पेट, बॉल डीपमध्ये लॉंग ऑनला ऑन ड्राईव्ह केलं होतं आणि एक सिंगल या ठिकाणी ॲड होती. मयूर तरेनं जर या ओव्हरमध्ये 5 ते 6 पेक्षा धावा कमी खर्च केल्या तर पुन्हा एकदा बालगोपाल सोनाळेपाडा ही टीम मॅचमध्ये परत येऊ शकते आहे. 16 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 22 धावेची गरज आहे आणि या दरम्यान शुभागमन झालाय महाराष्ट्राचा लाडका रील स्टार सूरज चव्हाण नंतर, जो सध्या ट्रेंडिंगला आहे. 4142 कुणाल भामरे चोपताच ठेवताव. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर, राऊंड विकेट. ओ वॉट अ बॉल, यॉर्कर टाकला होता या ठिकाणी मयूर तरेनं. वेल बोल्ड मयूर, इम्प्रेस करतो मयूर आज सकाळच्या सत्रात आणि ग्रेट कलेक्शन. मयूरला माहिती होतं आता डायरेक्ट हिट येत आहे. जर स्टंपला बॉल लागला तर कुठेतरी बॉल थोडंसं इकडे डायव्हर्ट होऊ शकतं. रन ऑलरेडी कंप्लीट झालेली आहे, त्यामुळे लगेच त्यानं आपल्या हाताच्या ग्रीपला पुढं आणलं आणि समोर बॉल कलेक्ट केला. आणि आता अजून काही एक्स्ट्रा रन्स ओव्हरथ्रो नंतर मिळू शकले असते. जसं इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये न्यूझीलंडसोबत घडताना आपण पाहिलं, इंग्लंडला मिळाल्या ओव्हरथ्रो झाल्यानंतर रन्स आणि त्यानंतर विश्वचषक अगदी आपण पाहिलं इंग्लंडला जिंकताना. मॅच सुपर ओव्हरमध्ये जरूर गेली. इथे अपील आणि OUT आउट. फलंदाज बाद. मयूर तरेच्या खात्यात हा तिसरा धक्का मैदानावरती त्यानं जमा केला आणि त्यानं तो दिलाय टीम शक्ती आहे. हो, लॉंग ऑनला आहे फिल्डर साहिलनं टिपलाय झेल. फलंदाज बाद. 1 मोर विकेट डाऊन आणि हा चौथा धक्का दिलाय गोलंदाजी करताना मयूर तरे. क्या बात आहे. चला पाहू सारे, आज जाऊ सारे, खेळाडू आले अनेक. हे आयोजन उत्तम दादाचं, मकरंद स्पर्धेचं शतक. काय स्पेल टाकलाय. 10 रन खर्च करत 4 विकेट्स आहेत गोलंदाजी करताना मयूर तरेच्या खात्यात. मेहनत करने का ना कोई मौसम नहीं होता, जब करना शुरू करो वही मौसम हसी बन जाता है. आणि या मॅचचा माहोल आता बनलाय, कारण आता ही मॅच आली आहे दोन्ही बाजूला बॅलन्स तराजू. या मॅचचं 50-50 18-23चं समीकरण. त्यानंतर मयूर तरे आला. 5 बॉलमध्ये खर्च केला फक्त धावा 2, विकेट्स काढलेत त्यानं आतापर्यंत 4 आणि टीमची टोटल धावफलकावरती थांबली आहे 23, करायच्या 44. बॉल बाकी आहेत 13, रन्स बाकी आहेत 21 आणि हा बॉल जर एखादी विकेट काढतोय ना तर आज या स्पर्धेतील पहिलं फायपर आपल्याला पाहायला मिळेल आणि ते जाईल बालगोपाल सोनाळेपाडाच्या मयूर तरेच्या नावावरती. मयूर तरेसाठी हा ड्रीम बॉल आहे, तर बॅटिंग टीमसाठी देखील हा चेंडू तितकाच महत्त्वाचा आहे, कारण या बॉलची व्हॅल्यू मोठी आहे. सिंगल डबल मॅच बॅलन्स, एखादा मोठा फटका, पुन्हा एकदा मॅच स्ट्रॉंग झोनमध्ये पोहोचेल. जय सावरीदेव किरवली. किरवली म्हटलं की आवाज जो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात दुमदुमला. अजय घरत याच गावाला अजय दादा बिलॉंग करतो आणि त्यांच्याकडनं ऑल द बेस्ट जय सावरीदेव किरवली टीमला आणि खूप साऱ्या शुभेच्छा. स्पीडी रिकव्हरी बो. दुखापतग्रस्त होते मागचे काही दिवस अजय दादा, आता लवकरच पुनरागमन. त्यांचं देखील समालोचन क्षेत्रात आपल्याला पाहायला मिळेल. आणि आता समीकरण मैदानावरती उरलंय 12 बॉल 20. गोलंदाजी आवडली असेल ना बालगोपाल सोनाळेपाडा, एकदा टाळ्या मयूर तरेसाठी नक्की बनतात मित्रांनो. एकटा या मैदानावरती झुंज देताना मयूर तरे आपल्याला पाहायला मिळाला आणि गोलंदाजी तुम्हाला मयूर तरेची पाहायला मिळते. सगळ्या हायलाईट्स सध्या तुम्हाला दाखवले जातात. मयूर तरेच्या गोलंदाजीतली कशा प्रकारे त्यानं विकेट्स काढले. ही 4थी विकेट होती मयूर तरेला जी नुकतीच मिळाली. छोटंसं ड्रिंक ब्रेक सुरू आहे. 12 बॉल 20ची अजूनही मॅच आहे.
कम्प्लिटली डॉमिनेशन एका बाजूला मयूर तरेचा पाहायला मिळालाय, पण अजूनही किरवली मॅचमध्ये स्ट्रॉंग झोनला आहे. एक छोटासा डीजेवाला ब्रेक घेऊयात, जोपर्यंत खेळाडू बसतात पाणी पित तोपर्यंत ऐकूयात डीजे मास्टरकडे एक संगीत आणि पुन्हा परतू मैदानावर. आयोजन उत्तम दादाचं मकरंद स्मृती चषक. आयोजन उत्तम दादाचं मकरंद स्मृती चषक. थँक्यू डीजे. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आशिष तरे आपल्याला पाहायला मिळतोय. आशिष तरे बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होताना. आशिष तरेची हेअरस्टाईल जरी कटप्पासारखी असली तरी आज त्याला टप्पा विसरून चालणार नाहीये. एक चांगली बॉलिंग त्याला करावी लागेल मॅचमध्ये, कारण मयूर तरेने केलेली मेहनत त्याचं चीज करायचं आहे तर त्याला सातत्य टिकवावं लागेल. दुसऱ्या बाजूला हे विसरून कसं चालेल, मैदानावरती अजूनही डेंजरस फिनिशर राहुल बॅटिंग करतोय. बॉल शिल्लक आहेत मैदानावरती अजूनही इथनं 12 आणि वैयक्तिक अगदी आपण बॅटिंग जर पाहिली जी केली आहे स्ट्राईक रेटनं ती खतरनाक आहे राहुलची टीम सोनाळे पाडासाठी, कारण रिक्वायरमेंट 10 वरती आहे आणि राहुल 250 पेक्षा जास्त स्ट्राईक रेटनं सध्या बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळतं. 12 बॉलचा खेळ बाकी आहे, 20 धावेची गरज आहे सव्वा मॅचमध्ये. चला थोडं फास्ट खेळा बालगोपाल सोनाळे पाडा टीम. अपकमिंग यंग टॅलेंट मयूर तरेचा स्पेल. आता त्यानंतर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आशिष आलाय. बॉल तयार बॉलिंग ट्रॅकवर. हा पहिला फुल टॉस टाकलाय आणि कसा सोडेल फलंदाज. चाललाय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, मिळतील धावा 4 आणि त्या सोबतीनं अंपायर्सनं डिसिजन दिला हा बीमर आहे. मग या ठिकाणी घेण्यात आला DRS फिल्डिंग साईड. या जाऊयात आपण टेक्निकल टीमकडे, या पाहूयात काय निर्णय येतोय. थर्ड अंपायर्सच्या माध्यमातून थर्ड अंपायर्सच्या भूमिकेत या ठिकाणी अंपायर्स जोडले जातील. रमेश म्हात्रे सर, मेघा दादा, या पाहूयात काय डिसिजन येतोय. थर्ड अंपायर्सच्या माध्यमातून ऑनफिल्ड अंपायर्स नो बॉल कॉल करण्यात आला. 12 बॉल 15 की 11 बॉल 16 काय समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. आणि हा बीमर आहे, नो बॉल, म्हणजे जो DRS तुम्ही घेतला होता रिव्ह्यू तो तुम्ही गमावला. आणि समीकरण मैदानावरती आता उरलंय येणारे 12 चेंडू 15 धावा आणि नेक्स्ट बॉल फ्रीट. बॉल तयार बॉलिंग ट्रॅकवर आशिष फ्रीट आहे राहुलसाठी. हा चांगला टाकला, हा चांगल्या टप्प्यावरती टाकला. इथे आला डॉट बॉल आणि समीकरण मैदानावरती आता उरलंय येणारे 11 बॉल आणि जिंकण्यासाठी धावा करायच्यात या ठिकाणी 15. अतिशय सुंदर स्कोरिंग सध्या आपल्यासोबत करतायत भावेश गणेश वझे. आय थिंक सोनाले पाड्याचे 12th मॅन सध्या ज्या अनुषंगानं तू स्कोरिंग करतोय ना, ॲज अ ऑफिशियल स्कोरर म्हणून मकरंद स्पोर्ट मुठवळनं तुला ठेवायला हरकत नाही आहे. लाजवाब स्कोरिंग सध्या आपल्याला पाहायला मिळते भावेशकडनं. बॉल तयार, हा हाफ ट्रॅकर, त्याच्यावरती विकेट मिळू शकते. बॉल हव्या त्या मॅचची गोल्डन विकेट टिपलाय मिड विकेटला साहिलनं झेल. फलंदाज बाद, सुरुवात झाली बीमरनं, त्यानंतर केलं बाउन्स बॅक गोलंदाजी करताना आशिष तरे आणि या मॅचची इम्पॉर्टंट गोल्डन विकेट आशिष तरेच्या खात्यात. अर्धा संघ मैदानाच्या बाहेर. टीम जय सावरी देव किरवली. दहा बॉलचा खेळ आता मैदानावरती बाकी आहे. 15 धावेची गरज आहे. मुठवळ गावातील एक ज्येष्ठ नागरिक, एक प्रेमळ स्वभावाचं असं व्यक्तिमत्व अगंद पाटील काकांचं शुभागमन झालंय आणि त्यांचं करूयात या व्यासपीठावरती मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. न्यू बॅटर मैदानावरती आले शुभम. आणि मी म्हणालो ना, या टीमकडे बॅटिंग डेटमध्ये खूप चांगली आहे. अगदी फिनिशर्स त्या टीमकडे. शुभम त्यापैकीच एक आहे. एखादा मोठा फटका मॅच टर्न होईल. जय सावरीदेव किरवलीच्या बाजूनं 10 बॉलचा खेळ मैदानावरती बाकी आहे. 10 चेंडू आणि 15 धावेची गरज आहे. बॉल तयार बॉलिंग ट्रॅकवर. येणारे 10 बॉल 15 धावा. विकेट्स गेलेले आहेत आतापर्यंत 5. बॉलर आशिष तरे, त्याच्या समोर न्यू आलेला बॅटर शुभम. सध्या मैदानावरती जी पार्टनरशिप थर्ड विकेटसाठी झाली, त्यानंतर कोणतीही भागीदारी नाही आहे. सुरुवातीचे 2 फलंदाज शून्यावरती बाद झाले. त्यानंतर फलंदाज कुणालची विकेट गेली शून्यावरती. विशालचा एक चौकार, रन बॉल 4 चेंडू आणि त्याच्या बॅटमधनं रन्स त्या येताना आपल्याला पाहायला मिळाले.
वॉट अ बॉल पहिल्या बीमर नंतर काय बॉलिंग करतोय मैदानावरती आशिष तरे. टप्पा पडल्यानंतर थोडीशी हरकत आपल्याला पाहायला मिळाली आणि ते बीट केलं फलंदाजाला. एक अजून डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. समीकरण मैदानावरती 9 चेंडू आणि 15 धावा. येत्या 3 बॉलमध्ये कमीत कमी 3 ते 4 रन्स इकडे येत आहेत. तर मॅचमध्ये पुन्हा एकदा सावरीदेव किरवली येऊ शकते. पण ज्यात तर रन्स बनल्या नाही ना तर मॅचमध्ये थोडंसं पारडं भारी नाहीये. मैदानावरती अजूनही तो बॅटर्स उभा आहे. त्यानं मारले 2 चौकार 1 षटकार. नंबर 4 वरती याला राहुल आणि त्याच्यावरती येऊन थांबली आहे सध्या ही मॅच. आणि सध्या जय सावरीदेव किरवली आणि विजयाचा विश्वास त्याचं नाव राहुल. राहुलसाठी बाय हात का खेळ कारण तो डावखोऱ्या हाताचाच फलंदाज आणि 6 मध्ये 11 या मॅचमध्ये त्याला करायच्यात. चला वेळ जास्त जातोय. सोनाळेपाडा ओव्हर सुरू नाही झाली लगेच एक फिल्डर आत घ्यावा लागेल. बाउंड्री लाईनमध्ये जे 5 आहेत त्यातून याची काळजी घ्या पटकन. सोनाळेपाडा टीमचे कॅप्टन धीरज तरे. 6 बॉल 11. संगीत सुनकर कभी ज्ञान नहीं मिलता, मंदिर जाकर कभी भगवान नहीं मिलता, इसलिए लोग आज भी पूछते हैं इंसानों की दुनिया में उस पत्थर को क्योंकि भरोसे लायक इंसान यहाँ नहीं मिलता. इथे ठेवलेला जो विश्वास जी मेहनत गोलंदाज साहिल गोलंदाज आशिषनं केली आहे ती जपायची आहे. तर विजयाचं अकाउंट या ठिकाणी बालगोपाल सोनाळेपाड्याला खोलायचं आहे तर साहिलला करावी लागेल मेहनत. 7 स्टार मेंबर हरिभक्त पारायणाचे रामकृष्ण काकडे यांचं शुभागमन झालंय आणि त्यांचं करूयात या व्यासपीठावरती सहर्ष हार्दिक असं स्वागत. या रामकृष्ण दादा व्यासपीठावरती जय हरी माऊली. 6 बॉलचा खेळ आणि जिंकण्यासाठी आपल्याला करायच्या धावा या ठिकाणी 11. 6 बॉल 11 धावा. वॉर्ड मॅच. पहिला सामना आपण पाहिला थोडासा अगदी एकतर्फा जाईल की काय असं वाटत होतं. बट तिथे मैदानावरती मॅच बनवली आहे. एक चांगली गोलंदाजी करत बट मैदानावरती राहुल उभा आहे तोपर्यंत त्याच्या बॅटला देखील सांगावं लागेल जब तक तोडूंगा नाही तब तक छोडूंगा नाही. हा पहिला फुल टॉस टाकला राहुलसाठी. फटका त्याचा फसलाय की क्लिअर करेल. बाउंड्री हो झाली आहे क्लिअर. कॅच होती झाली आहे मिस्टेक आणि गेलाय बॉल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. राहुलच्या बॅटमधनं आलाय. मॅचला कलाटणी देणारा मॅचमध्ये ट्विस्ट आणणारा एक कडक 6. हो या पहाड़ टकराना चाहिए. जब तक ना मिले जीत जी जान से संघर्ष दिल से होना चाहिए. और दिल अगदी एक छोटा शब्द है कि ये मतलब एक वाक्य डर हमेशा होना चाहिए और वो भी दिल में होना चाहिए. लेकिन वो दिल आपका नहीं सामने वाले का होना चाहिए. हलक्या हाताने खेळलाय. सिंगल मिळाली आहे. सेकंड देखील बनू शकते. हो तोच मनसुबा आहे. क्या बॅटिंग करतो राहुल. राहुलची आक्रमकता राहुलचा संयम आणि क्वालिटी बॅटिंग. आणि राहुल फक्त इतकं सांगतोय आता आपल्या टप्प्यात आलं की आपण कार्यक्रम शांततेनं करतो. बॉल बाकी आहेत आता 4 आणि रन बाकी आहेत मैदानावरती 3. 4 चेंडू आणि 3 धावेची गरज. आणि याच दरम्यान शुभागमन होत आहे त्याची आतुरतेनं वाट पाहिली जात होती. 4 बॉल आणि 3 धावा आणि ऑन स्क्रीन ही रॉयल एंट्री आता तुम्हाला पाहायला मिळेल आपला मेगा स्क्रीन वरती. गाडीचा कलर काळा भावाचा पण सेम. ब्लॅक टायगर ऑफ मुठवळ कुमार शेट रणवी ना. गाडीची काच बंद आहे आवाज नाही जाणार म्हणून आधीच बोलून घेतलं. 4 बॉल 3 ची गरज आहे. हलक्या हातानं सॉफ्ट हँड खेळत बॉल चालला एक्स्ट्रा कव्हरला. सिंगल झाली आहे पूर्ण. बॉल बाकी आहेत आता 3 आणि रन्स करायचे आहेत मैदानावरती 2. ग्रेट बॅटिंग राहुल. एका बाजूला मयूर तरेच्या गोलंदाजीतली भेदकता तर दुसऱ्या बाजूला अगदी आपण पाहिलं ना त्याची फलंदाजी. जिथे गरज आहे तिथे तो मोठे फटके खेळतोय. जिथे गरज नाही आहे तिथे शांततेनं अगदी संयमानं तो मॅचला पुढे घेऊन चाललाय. एक मॅच फिनिशर कसा असावा ना त्याचं ज्वलंत उदाहरण. मॅच विनर प्लेअर कसा असावा त्याचं मूर्तिमंत उदाहरण आपल्याला राहुलच्या बॅटमधनं पाहायला मिळते. ग्रेट बॅटिंग राहुल. अजूनही मॅच संपलेली नाही आहे. बॉल बाकी आहेत 3 आणि रन्स बाकी आहेत मैदानावरती
या ठिकाणी 2 आणि याच दरम्यान शुभागमन झाला एक हँडसम अँड डॅशिंग पर्सनॅलिटी कुमारदादा रणवी यांचं. त्यांचं करूया आपण हार्दिक हार्दिक स्वागत. आणि त्यांच्या सोबतीनं छोटा कुमार ज्याचं नाव आहे धीर धीर कुमार रणवी यांचं आगमन झालं. बॉल तयार बॉलिंग मार्कवर एक हँडसम अँड डॅशिंग डायनामिक पर्सनॅलिटी कुमार शेठ रणवी यांचं आगमन झालं. त्यांचं करूया स्वागत. 3 बॉल 2 धावा. फिल्डिंग आताही आपण पाहिली तर एक डीप मध्ये लॉंग ऑफ, ऑन साइडला लॉंग ऑन, मिड विकेट स्क्वेअर लेग. खरं तर गरज आहे मैदानावरती आता या स्टेजला अटॅकिंग फील्ड सेटअपची. एखादी सिंगल जरी आली आणि राहुलला स्ट्राईक मिळाली तो मॅच सोडणार नाही आहे. त्यामुळे जे काही करायचं ते इकडे करायचं आहे. कारण नंबर 8 वरती आलेले फलंदाज सध्या विकेटवरती बॅटिंग करतात. टप्पा पडलाय, चाललाय बॉल, कीपरकडनं झाली आहे मिस्टेक, झाली आहे मिस्टेक आणि अंपायरचा इशारा 22. इथे डॉट बॉल आला होता. कीपर फर्स्ट अटेम्प्टला कॅरी करतायत तर 2 बॉल 2 ची येणार होती मॅच आणि इथे झालेली एक चूक आणि मैदानावरती इतकंच. चुकी केली एकानं तर पूर्ण टीमला त्याची शिक्षा भोगावी लागते आणि ते चुकीला माफी नाही. 2 चेंडू 1 धावेची गरज आहे. 2 बॉल 2 ची मॅच येणार होती. फ्रेश बॅटर स्ट्राईक रेंजला होते ज्याची चर्चा आपण करत होतो. जे काही प्रेशर बनवायचं आहे ते इकडे करावं लागेल. पण जय सावरीदेव किरवली आहे ना, आता सुटकेचा निश्वास सोडताना आपल्याला पाहायला मिळेल. कारण आता या मॅचमध्ये त्यांचा मॅच विनर प्लेअर स्ट्रायकर रेंजला आला. बट क्रिकेट आहे, बाजी कधी पलट. 2 बॉल 1 धावेची गरज. बॉल तयार बॉलिंग ट्रॅकवर. गोलंदाज तयार आणि हलक्या हातानं बॉटमॅनचा चांगला वापर. इथे रनआउट, इथे रनआउट आणि मॅच आली आहे शेवटच्या अंतिम बॉल वरती. 1 बॉल 1 धावेची आहे गरज. ज्या राहुलनं एका हाती ही लढाई जिंकली होती त्यानं देखील सोडली आहे अर्ध्या वाटेवरती आणि समीकरण मैदानावरती उरलंय. 1 बॉल 1 धावेची कंपल्सरी गरज आहे. कारण या स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेस. वॉट अ मॅच. स्पर्धेचा दिवस 3रा, मॅच पहिली आणि सकाळचा पहिला सामना. सकाळच्या चहाच्या नाश्त्यासोबत खारी आणि या मैदानावरती स्वर्गीय मकरंद ट्रॉफीच्या क्रिकेटची दुनियादारी, त्याची मजा काही वेगळीच आहे. चला बालगोपाळ सोनाळेपाडा टीम स्पीडअप करा. लगेचच अंपायर्स तुम्हाला सूचना करतायत. 1 बॉल 1 धावेची आता आहे गरज आणि एका बाजूला वडील आहेत तर दुसऱ्या बाजूला मैदानावरती चिरंजीव. म्हणजे 2 जनरेशन एका क्षणाला मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आयुष्यामध्ये वडिलांकडनं मिळालेली शिकवण, त्यांच्या अनुभवासोबत त्यांच्यासोबत घालवलेलं बालपण आणि त्यातून मिळालेले अध्याय हे जगाच्या पाठीवरती कोणतीच युनिव्हर्सिटी किंवा कोणतंच गुगल, कोणतंच ॲप तुम्हाला शिकवत नाही. जिगर काळी संस्कार हे फक्त वडिलांच्याच शाळेतून येतात. आणि इथे फलंदाज एका बाजूला थोडा सुरक्षित असेल कारण नॉन स्ट्रायकेंडला त्याला माहिती आहे माझा बाप उभा आहे आणि आज त्याच्या आनंदासाठी इथे धाव त्याला करायची आहे. बट गोलंदाजी मार्कवरती बालगोपाल सोनाळेपाडा, पूर्ण गावाची लागली आहे प्रतिष्ठा. 1 बॉल 1 धावेची गरज आणि इथे बॉल चाललाय डॉट. जिंकली आहे मॅच बालगोपाल सोनाळेपाडा. 3 बॉल 2 धावा डिफेंड करून आजच्या सकाळच्या सत्रातील एक ऐतिहासिक विजय बालगोपाल सोनाळेपाडा टीमला मिळालाय. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हकदार आहे. 2 षटकं 10 धावा 4 विकेट. भिवंडी टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील गोलंदाजीच्या विश्वातला एक नवा अध्याय लिहायला ज्यानं सुरुवात केली आहे. आता पडतायत छोटी छोटी पावलं जी भविष्यात बनवतील इतिहास. नाव आहे गोलंदाजाचं मयूर तरे इज मॅन ऑफ द मॅच. आणि साहिलसाठी अजित पाटील यांच्याकडनं 500चं पारितोषिक आहे. तर या साहिल तरे आणि पूर्ण टीमला भोजनाची व्यवस्था केली आहे सागर सोनाळेपाडाला. तर या आपण मॅन ऑफ द मॅच देऊयात. सामनावीराचा पुरस्कार मयूर तरे
आणि गोलंदाजासाठी मॅन ऑफ द मॅच आहे, ज्यानं 4 विकेट्स काढले आणि 500 रुपयाचं पारितोषिक साहिलला. साहिल आपण यायचं 500 रुपयाचं पारितोषिक घेण्यासाठी.